हॅलो सुपरपोजिशन ऑफ वेव्ज या आपल्या 6व्या चॅप्टरचं आजचं हे 6वं सेशन आणि याच्या सेशनमध्ये सुरुवातीला आपण बघणार आहोत मोड्स ऑफ व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम इन अ पाईप ओपन ॲट बोथ एंड्स. त्यानंतर बघणार आहोत एंड करेक्शन आणि त्यानंतर समजावून घेणार आहोत फरक हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन्स मधला. तर कालच्या सेशनमध्ये आपण बघितलं होतं मोड्स ऑफ व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम इन अ पाईप क्लोज्ड ॲट वन एंड किंवा दुसऱ्या भाषेत आपण म्हणू शकलो असतो ओपन ॲट वन एंड. तर या ठिकाणी आपण काय बघणार आहोत, केस आहे पाईप ओपन ॲट बोथ एंड्स. सो कालच्या प्रमाणेच प्रस्तावना सुरू करूया. सो कन्सिडर अ लॉंग सिलेंड्रिकल ट्यूब ओपन ॲट बोथ एंड्स. हिअर अँटीनोड इज प्रेझेंट ॲट बोथ ओपन एंड्स. आणि कालच्या सेशनमध्ये आपण बघितलं होतं की जो अँटीनोड आहे तो बरोबर ज्या ठिकाणी एंड ओपन असणार आहे तिथेच बाहेर तयार होतोय. इथे दोन्ही एंड ओपन असल्यामुळे दोन्ही ठिकाणी अँटीनोड आपल्याला मिळणार आहे. आणि काल जसं म्हटलं होतं तसंच वेन व्हायब्रेटिंग ट्युनिंग फोर्क इज हेल्ड नियर द वन एंड ऑफ द पाईप फोर्क सेंड्स साऊंड वेव्स इनसाइड द ट्यूब. सो ज्यावेळेला आपण तो जो व्हायब्रेटिंग ट्युनिंग फोर्क त्या पाईपच्या एका एंडला आपण धरणार आहोत तेव्हा तो फोर्क काय करतो तर साऊंड वेव्स ही ट्यूबच्या आतमध्ये पाठवून देतो. सो द मोड्स ऑफ व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम इन अ पाईप किंवा काही ठिकाणी ट्यूब असंही म्हटलेलं असतं ओपन ॲट बोथ एंड्स आर एक्सप्लेन्ड बिलो. सो वळूया आपल्या 3 मोडपैकी पहिल्या मोडकडे. फर्स्ट मोड बघा, काल जसं म्हटलं होतं तसंच आपण सुरुवात करणार आहोत. जसं पॅरलल आपण लिहिणार आहोत, सगळं जे डिस्क्रिप्शन जे आहे ते काल ज्या पद्धतीने आपण लिहिलं होतं त्याच पद्धतीने आपण लिहित जाणार आहोत. सो द फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम ओपन ॲट बोथ एंड्स इज शोन इन द फॉलोइंग फिगर. सो फिगर बघा, या ठिकाणी काय होईल तर जे काही एंड आहेत ते ओपन एंड आहेत बघा. त्याच्यामुळे काल सिच्युएशन अशी होती की जो पाईप होता तो एका ठिकाणी बंदिस्त होता बघा. ही लाईन जी होती इथे लाईन आपल्याला दिसली होती कारण जो पाईपचा एंड होता तो क्लोज होता. त्यामुळे जो वेव्हचा जो लूप होता तो सुद्धा इकडच्या साईडला बंद झालेला आपल्याला दिसत होता. त्यामुळे इथला जो बंद झालेला भाग होता तो नोड असायचा आणि आता दोन्ही ठिकाणी आपल्याला अँटी नोड आहेत हे आपल्याला दिसतंय. आता लूप किती झाले इथे या ठिकाणी तर लूप झालाय खरं तर 1, कारण हा अर्धा लूप आणि हा अर्धा लूप. काल आपण बघितला होता तेव्हा एकच पूर्ण असा आपल्याला अर्धा लूप दिसला होता पाईपमध्ये आणि त्याची लांबी आपण किती म्हटली होती λ/4. आणि आज आता हे अर्धा आणि हा अर्धा असा टोटल ॲक्च्युअली 1 लूप झाला आणि आपल्याला माहिती आहे 2 लूप म्हणजे लॅम्डा. सो 1 लूप म्हणजे λ/2. सो L इज इक्वल टू λ/2. आणि इथे आपण जी लेंथ आहे पाईपची जी लेंथ आहे ती आपण L दाखवले. आणि जो एंड करेक्शनचा जो मुद्दा आहे तो आपण डिस्कस करणारच आहोत, त्याच्यामुळे तिथे तुम्हाला आणखीन डिटेलमध्ये मी ते सांगेन. सो धिस मोड ऑफ व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम इज नोन ॲज फंडामेंटल मोड. ओके, सो जी काही पहिल्या मोडची जी केस आहे त्याला आपण फंडामेंटल मोड म्हणतोय. आणि या ठिकाणी जे आपल्याला डायग्राममध्ये दिसतंय त्याच्यानुसार आपण लिहून टाकूया लेंथ ऑफ द एअर कॉलम दॅट इज L इज इक्वल टू λ/2. ओके, सो देअरफॉर लॅम्डा इज इक्वल टू काय होईल तर λ इज इक्वल टू 2L होईल या ठिकाणी. कालच्या वेळेला आपण जेव्हा हाच मोड बघितला होता फर्स्ट मोड त्यावेळेला λ/4 होता, त्यामुळे आपण λ इज इक्वल टू 4L लिहिलं होतं. आता तो 2L असेल. याला इक्वेशन नंबर देऊया 1A आणि पुढे मेन्शन करून ठेवूया वेअर लॅम्डा इज द वेवलेंथ ऑफ द फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन्स इन एअर कॉलम. सो जर का एन इतकी जर का फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असेल तर आपल्याला माहिती आहे आपल्याकडे जे इक्वेशन आहे ते काय आहे तर V इज इक्वल टू एन लॅम्डा. तत्पूर्वी तुम्हाला काय सांगतो बघा, तर नोड्सची संख्या इथे लिहून ठेवली आहे. नोड्स 1 आहे बघा. आपण या डायग्राममध्ये बघतोय इथे एक अँटी नोड दिसतोय आपल्याला. हा इथे N म्हणजे नोडचा पॉईंट आणि हा एक अँटी नोडचा पॉईंट. सो नोड्स त्याच्यामध्ये किती आहेत 1 आहे आणि अँटी नोड किती आहेत तर 2 आहेत. ते फक्त मेन्शन करून ठेवतोय. कधी कधी MCQला आपल्याला हे विचारलं जातं की फंडामेंटल मोडमध्ये किती नोड्स आणि किती अँटी नोड्स आहेत असा प्रश्न येऊ शकतो. अगदी व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चनसाठी सुद्धा आपल्याला हे विचारलं जाऊ शकतं. सो मेन्शन करूया पहिल्यांदा की V इज इक्वल टू एन लॅम्डा ज्याच्याबद्दल आपण बोलतोय. जसं मागच्या वेळेला आपण ते लिहिलंय तेच आपण जसं जसं फॉलो करतोय बघा. जर तुम्ही कम्पेअर केला मागच्या सेशनमधला पहिला जो काही मोड बघितला होता मोड ऑफ व्हायब्रेशन
इन केस ऑफ पाईप क्लोज्ड ॲट वन एंड. सेम तसंच पॅरलल जात आहे, फक्त इथे अंक थोडेसे बदलणार आहेत. बाकी जे डिस्क्रिप्टिव्ह जो पार्ट आहे हा काही आपण चेंज करत नाही. सो व्ही इज इक्वल टू जर एन लॅम्बडा असेल तर एन इज इक्वल टू काय असेल व्ही अपॉन लॅम्बडा. सो याला आपण इक्वेशन नंबर देणार आहोत 1b. सो जर ती जी काही 1a ची जी व्हॅल्यू होती, सो लॅम्बडा इज इक्वल टू 2l, ही जर व्हॅल्यू आपण या 1b या इक्वेशन मध्ये जर टाकली तर आपण कसं लिहू शकतो एन इज इक्वल टू व्ही अपॉन 2l. ओके, आणि या ठिकाणी एन इज इक्वल टू काय लिहिलंय बघा व्ही अपॉन 2 आणि ब्रॅकेटमध्ये लिहिलंय एल प्लस 2e, व्हेअर 2e इज द करेक्शन फॉर टू एंड्स. म्हणजे पहिली जी केस आपण बघितली होती मोड्स ऑफ व्हायब्रेशन क्लोज्ड ॲट वन एंड, तिथे एकच एंड ओपन होता आणि त्याच ठिकाणी एंड करेक्शन आलं होतं. बरोबर आहे, कारण ज्या ठिकाणी अँटीनोड असतो तो अँटीनोड काय होतो त्या पाईपच्या जस्ट आउटसाइड अपियर होतो. आणि त्यामुळे मागच्या सेशनमध्ये जे आपण आर्टिकल बघितलं होतं तिथे एंड करेक्शन एकदाच येणार आहे. इथे पाईप जो आहे तो ओपन ॲट बोथ एंड्स आहे, त्यामुळे एका एंडला एंड करेक्शन ई असणार आहे आणि दुसऱ्या एंडला देखील एंड करेक्शन असणार आहे, ते पण ई असणार आहे. त्यामुळे टोटल एंड करेक्शन किती असणार आहे ई प्लस ई म्हणजेच 2e असणार आहे. सो फॉर्म्युला इथे थोडासा हा बदललेला आहे बघा. जसं तिकडे एन इज इक्वल टू व्ही अपॉन 4l होतं, इथे एन इज इक्वल टू व्ही अपॉन 2l झालंय आणि तो एल सुद्धा तिकडे एल प्लस ई होता आणि आता इथे एल प्लस 2e झालाय. सो द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज नोन ॲज द फर्स्ट हार्मोनिक अँड इट इज द लोएस्ट फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन इन एअर कॉलम इन अ पाईप ओपन ॲट बोथ एंड्स. यानंतर वळूया आपल्या सेकंड मोडकडे. मेन्शन करून टाकूया द सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम ओपन ॲट बोथ एंड्स इज शोन इन फिगर. आणि फिगर आपण ड्रॉ करूया. इथे तुम्हाला दिसेल की लूप प्रत्यक्षामध्ये दोन झालेत बघा. इथे एक लूप आहे आणि इथे हा अर्धा लूप आणि इथे हा अर्धा लूप, म्हणजे थोडक्यात दोन लूप्स आहेत. सो वेवलेंथ जी आहे ती लॅम्बडा 1 झाली आहे बघा. कंडिशन काय झाली तर पुन्हा जर डायग्रामकडे नीट बघितलं तर लक्षात येईल की ज्या ठिकाणी एंड ओपन आहे तिथे लूपचं तोंड जे आहे ते ओपन आहे बघा. बरोबर आहे. कालच्या डायग्राममध्ये जेव्हा तुम्ही बघितलात त्यावेळेला तुम्हाला काय मिळालं होतं, जिथे एंड क्लोज होता तिथे एक लूप आपण पूर्ण करून घेतला होता आणि दुसरा जो लूप होता तो अर्धा घेतला होता. कारण जिथे एंड क्लोज आहे तिथे लूप सुद्धा क्लोज झालेला असतो आणि जिथे एंड जो आहे तो ओपन आहे तिथे लूप काय असणार आहे ओपन राहणार आहे. त्यामुळे इथे या कंडिशनमध्ये म्हणजे कालच्या केसमध्ये तो पाऊण होता बघा, कारण एक लूप होता इथे पूर्ण आणि पुढे हा अर्धा. या पद्धतीने पाऊण वेवलेंथ म्हणजे 3 लॅम्बडा बाय 4 अशी वेवलेंथ होती. आता ही एल इज इक्वल टू किती आहे लॅम्बडा 1 आहे. हे तुमच्या इझिली लक्षात येईल. बरोबर ना. हा एक लूप आणि हा अर्धा अर्धा जर जोडला तर एक लूप, म्हणजे अशा पद्धतीने दोन लूप म्हणजेच एक वेवलेंथ दॅट इज लॅम्बडा. आणि इथे आपण सबस्क्रिप्टला 1 जोडतोय म्हणून लॅम्बडा 1. सो हिअर लेंथ ऑफ द एअर कॉलम एल इज इक्वल टू लॅम्बडा 1. परंतु आपल्याला जे लिहायचं ते लॅम्बडा 1 इज इक्वल टूच्या भाषेत लिहायचं होतं. काल आपण ते रिअरेंज केलं होतं त्या पद्धतीने. सो आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने फक्त जस्ट मी फक्त चेंज करून घेतले बघा. लॅम्बडा 1 इज इक्वल टू एल, कारण एल इज इक्वल टू लॅम्बडा 1 म्हणजेच लॅम्बडा 1 इज इक्वल टू एल. त्याला नंबर देऊन टाकूया इक्वेशन नंबर 2a. सो वेलॉसिटी इन द सेकंड मोड इज गिवन ॲज, काल हे असंच लिहिलं होतं बघा आपण, व्ही इज इक्वल टू n1 लॅम्बडा 1 आणि देअरफॉर मग काय होईल n1 इज इक्वल टू व्ही अपॉन लॅम्बडा 1. याला आपण नंबर देणार आहोत पुढचा इक्वेशन नंबर 2b. ठीक आहे. इथपर्यंत जर तुमच्या लक्षात आलं असेल तर मग काय अवघड नाही आहे. तर आता आपल्याला काय करायचं पुन्हा एकदा बघा. तर ही काय लॅम्बडा 1ची जी व्हॅल्यू एल आहे ती आपल्याला इथे सबस्टिट्यूट करायची आहे 2b मध्ये. सो मेन्शन करून टाकूया. तत्पूर्वी मगाशी जे सांगितलं तसंच इथे नोड्स 2 आहेत बघा डायग्राममध्ये. हा एक n आणि हा एक n. सो नोड्स 2 आहेत आणि अँटी नोड्स किती आहेत तर 3 आहेत. 1 2 आणि 3. ठीक आहे. तर हे जे इक्वेशन आहे इक्वेशन नंबर 2a ते आपण इक्वेशन नंबर 2b मध्ये सबस्टिट्यूट करूया लगेच. बघा काय होईल n1 इज इक्वल टू व्ही अपॉन एल. व्ही अपॉन लॅम्बडा 1 होतं त्याच्याऐवजी आपण एल लिहिलं. आपल्याला माहिती आहे एल म्हणजे किती, तर एंड करेक्शन कन्सिडर करून आपण काय लिहितोय व्ही अपॉन एल प्लस 2e. बरोबर आहे. आता हे थोडंसं वेगळ्या भाषेत लिहून दाखवतो तुम्हाला बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथे 2/2 असं लिहिलं मी. सो डिवायडिंग अँड मल्टिप्लाइंग बाय 2 जर केलं तर इक्वेशनचा काही जो काही इक्विव्हॅलंट जी व्हॅल्यू आहे ती काही बदललेली नाही आहे. बरोबर आहे.
हे पण हे कशासाठी केलं बघा, तर तुमच्या लक्षात येईल की इथे हा जो V/2 आणि L+E ही जी काही टर्म आपल्याला दिसतीये बघा या ठिकाणी, ही जी टर्म आहे ही म्हणजे काय होती, तर आपली फंडामेंटल फ्रिक्वेन्सी एन होती. जर तुम्ही मागे जाऊन बघितला तर तुमच्या लक्षात येईल की तिथे V/2L असा जो होता तिथे V/2L+E होता, बरोबर आहे. सो हे जे काय ही जी क्वांटिटी आहे टोटल ही काय होती, तर एन होती, बरोबर आहे. जर हे तुमच्या लक्षात आलं असेल तर मग काय होईल, आपण काय लिहू शकतो, N1 = 2N. सो दिस फ्रिक्वेन्सी इज सेकंड हार्मोनिक अँड इट इज फर्स्ट ओव्हरटोन. जर तुम्ही कम्पेअर केलात इथे हे जर इक्वेशन मागच्या सेशनच्या इक्वेशनशी, तर मागच्या वेळेला N1 = त्यानंतर आपल्याला 3N मिळाले होते बघा, बरोबर ना. तिथे 1, 3, 5 अशा पद्धतीने आपण ओनली ऑड हार्मोनिक्स आर प्रेझेंट असं एक कमेंट सुद्धा तिथे केली होती फायनली. आता इथे एन नंतर हा 2N मिळालाय. सो डेफिनेटली जर पुढच्या वेळेला जर 3N मिळाला तर आपण काय म्हणू शकतो की इवन ॲज वेल ॲज ऑड बोथ हार्मोनिक्स, म्हणजे इवन ॲज वेल ॲज ऑड असंही म्हणू शकतो, किंवा ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट असं देखील आपण म्हणू शकतो. तर त्यासाठी आपल्याला पुन्हा स्विच करावं लागेल पुढच्या आपल्या केसकडे, जी असणार आहे आपली तिसरी केस थर्ड मोडची. तर लगेच वळूया थर्ड मोडकडे. द थर्ड मोड ऑफ द व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम, जे आहे तसं आपण लिहिलंय. पुन्हा एकदा डायग्राम तुमच्या समोर ठेवतो बघा. आणि ही जी डायग्राम आहे बेसिकली या डायग्राममध्ये तुम्हाला दिसते. आता ते मगाचा जो विषय होता तो तुम्हाला सांगून ठेवतो, म्हणजे नंतर मी विसरून जातो. तर इथे नोट्स बघा किती आहेत, तर 1, 2 आणि 3 नोट्स दिसतात. मध्ये हा एक अँटीनोड, हा दुसरा अँटीनोड, हा तिसरा आणि चौथा. सो अँटीनोड 4 आहेत आणि नोट्स 3 आहेत. हे आपण नंतर लिहिणार आहोत, ते नंतर माझ्या डोक्यातून जातं म्हणून आता पहिल्यांदा सांगून ठेवलं. सो हिअर द लेंथ ऑफ एअर कॉलम L इज = 3λ2/2 आपल्याला दिसते. जर वेवलेंथ तर तुम्ही बघितलेत मगाशी एक लूप मध्ये राहिला होता, आता 2 लूप, कारण डेफिनेटली अर्ध लूप असं राहतच नाही. अर्ध लूप कुठे येणार आहे, फक्त बाउंड्रीलाच येऊ शकतं, बरोबर ना. त्यामुळे इथे 2 लूप पूर्ण झालेले दिसत आहेत आणि त्याच्यानंतर इथे हे अर्ध लूप, म्हणजे अर्थात या कंडिशनमध्ये तुम्हाला दिसतंय, आणि हे अर्ध लूप, बरोबर ना. सो ॲक्च्युली 1, 2 आणि ॲक्च्युली 3 लूप्स झालेत, बरोबर. सो लेंथ किती झाली, 3λ/2, बरोबर. सो या पद्धतीने. आणि जर असं लिहू शकत असो आपण, तर λ2 ची व्हॅल्यू रिअरेंज करून आपण कशी लिहिणार, तर λ2 = 12/3. याला एक नंबर देऊन टाकावा लागेल आपल्याला, इक्वेशन नंबर 3A. आणि वेलॉसिटीचा जो फॉर्म्युला आहे तो पुन्हा एकदा लिहून टाकूया, V = N2λ2. बेसिक फॉर्म्युला काय, V = Nλ. ओके, आपण सेकंड केस डिस्कस करतोय म्हणून N2 × λ2 असं म्हटलंय. सो N2 = काय होईल, V/λ2, आणि याला नंबर देऊन टाकूया 3B. आता पुन्हा तीच सिच्युएशन होणार आहे की ही जी काही λ2 ची व्हॅल्यू आहे, म्हणजे 3A ची जी व्हॅल्यू आहे ती आपण इथे सबस्टिट्यूट करणार आहोत. 12/3 जी व्हॅल्यू आहे ती आपण या ठिकाणी सबस्टिट्यूट करणार आहोत. हे बघा, नोड्स 3 अँटी नोड्स 4 हे जे मगाशी मी तुम्हाला सांगत होतो ते राहिलं होतं. आता या केसमध्ये आपण पहिल्यांदाच डिस्कस केलं होतं, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम आलेला नाही. तर पुन्हा एकदा बोलूया. हे जे काही इक्वेशन नंबर 3A जे आहे ते आपल्याला 3B मध्ये सबस्टिट्यूट करायचे. सो ते करून टाकूया. सो N2 = बघा काय येईल, V/2L/3 आणि डिवायडेड बाय 2L/3 याचाच अर्थ मल्टिप्लाइड बाय 3/2L. आणि म्हणून मी काय कसं लिहिलं, V × 3/2L म्हणजेच 3V/2L. ओके, हेच आपण कसं लिहू शकतो, कारण आपल्याला L ची व्हॅल्यू जी आहे ती माहिती आहे. इथे काय येईल, N2 = 3V/2 आणि कॅपिटल L च्या ऐवजी आपण लिहिलंय L+2E. आपल्याला माहिती आहे 2E हे एंड करेक्शन आहे. ओपन ॲट बोथ एंडच्या कंडिशनमध्ये एंड करेक्शन 2दा ॲडअप करावं लागतं. सो L+E+E असं आहे ते थोडक्यात. ओके, आणि मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं की V/2L+2E हे काय होतं, तर N होतं फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. सो N2 = फायनली आपण कसं लिहू शकतो, 3N. सो हे जे काही हार्मोनिक आहे ते आता 3N आहे, म्हणून दिस फ्रिक्वेन्सी इज द थर्ड हार्मोनिक अँड इट इज द सेकंड ओव्हरटोन. सो कंडिशन पुन्हा एकदा लक्षात घ्या. मागच्या डेरिवेशनमध्ये जेव्हा क्लोज ॲट 1 एंडमध्ये आपण बघितलं त्यावेळेला आपल्याला N2 5N मिळाली होती, म्हणजे 1. तर सुरुवातीला जो N मिळाला, त्यानंतर 3N मिळाला, मग 5N मिळाला, बरोबर आहे. आताच्या केसमध्ये तसं नाही झालं. आता 1 मिळाला, नंतर 2 मिळाला, नंतर 3 मिळाला.
ऑब्विसली जर तुम्ही पुढची केस जर डिस्कस करायला घेतलात, आपण जनरली 3च मोड्स बघतो, म्हणून जर तुम्हाला वाटलं की आपण 4th मोड सुद्धा डिस्कस करूया तर तुम्ही करू शकता डेफिनेटली. याच पद्धतीने जाईल. त्याची लांबी जी एल जी काय असेल ती बघा. या पद्धतीने लूप तुमच्याकडे पहिले मध्ये 3 लूप्स येतील आणि साईडला 2 अर्धे अर्धे लूप येतील. या पद्धतीने तुम्ही ते डिराइव्ह केलं तर तुम्हाला डेफिनेटली मिळेल की N2 इज इक्वल टू 4 सॉरी N3 इज इक्वल टू 4N होईल आणि या पद्धतीने तुम्ही जाऊ शकता. सो सगळे जे हार्मोनिक्स आहेत ते प्रेझेंट आहेत या केसमध्ये असं आपण म्हणू शकतो. आपण ते फायनली जेव्हा कन्क्लुजन लिहिणार आहोत तेव्हा ते लिहिणारच आहोत, पण लक्षात घ्या हा थर्ड हार्मोनिक झाला. आणि ओव्हरटोनच्या बाबतीत जर बघितला तर तिकडे जसं होतं तसंच, जी काही पहिली जी केस आहे तिला आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हटली होती किंवा फर्स्ट हार्मोनिक म्हटली होती, पण त्या केसमध्ये तिथे नंतर जेव्हा त्याची जी हायर ऑर्डर म्हणजे जी सेकंड मोड आपण जो बघितला त्याला आपण फर्स्ट ओव्हरटोन म्हटला आणि जी थर्ड मोड जो बघितला आपण त्या केसमध्ये आपल्याला सेकंड ओव्हरटोन मिळाला होता. जसं की याही ठिकाणी आपल्याला असंच मिळालं की जी सेकंड मोडची केस आहे तिथे ओव्हरटोन फर्स्ट आहे आणि थर्ड जी केस आपण डिस्कस केली मोड 3 तिथे सेकंड ओव्हरटोन आहे. सो ओव्हरटोन हे ऑल ओव्हरटोन्स आर प्रेझेंट या कंडिशनमध्ये राहतं. आणि हार्मोनिक्स तुमचे सगळेचे सगळे प्रेझेंट असतील की नाही हे प्रत्येक वेळेला वेगवेगळे असेल, कारण का मागच्या सेशनमध्ये जे आपण बघितलं त्याच्यामध्ये आपल्याला दिसलं की ओनली ऑड हार्मोनिक्स आर प्रेझेंट आणि आता इथे आपल्याला काय दिसतंय तर ऑल म्हणजे इवन ॲज वेल ॲज ऑड हार्मोनिक्स आर प्रेझेंट असं आपण म्हणू शकतो. ओके, सो इथे या केसमध्ये जे म्हणायचंय ते लगेच म्हणून टाकूया. सो कंटिन्युइंग इन द सिमिलर वे वी कॅन राईट N3 इज इक्वल टू 4N, N4 इज इक्वल टू 5N अँड सो ऑन. NP इज इक्वल टू जनरलाइज आपण काय करू शकतो, मागच्या वेळी NP इज इक्वल आपण लिहिलं होतं 2P+1. ओके, कारण दुपटीत 1 मिळवायचा होता बरोबर. इथे काय होतं बघा, 4च्या पुढचा नंबर इथे आलाय बरोबर आहे, इथे दिसतोय 4च्या पुढचा नंबर 5 आणि 3च्या पुढचा नंबर 4. सो जनरलाइज कसं करू शकता तुम्ही तर NP इज इक्वल टू P+1 इंटू N. सो फायनली कन्क्लुजन काय लिहू शकतो, दस फॉर अ पाईप ओपन ॲट बोथ एंड्स ऑल आणि ब्रॅकेटमध्ये म्हटलं इवन ॲज वेल ॲज ऑड हार्मोनिक्स आर प्रेझेंट. सो परीक्षेमध्ये जेव्हा तुम्हाला प्रश्न येईल त्यावेळेला 2 प्रकारे प्रश्न येऊ शकतो बघा. पहिला प्रश्न काय असू शकतो की डिस्कस फर्स्ट 3 मोड्स इन केस ऑफ पाईप ओपन ॲट बोथ एंड्स, असा डायरेक्ट विचारला जाऊ शकतो, कारण तिन्ही केस डिस्कस करा असं 3 मार्काला येऊ शकतं. किंवा मग असं येऊ शकतं की शो दॅट इन केस ऑफ पाईप ओपन ॲट बोथ एंड्स ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट किंवा इवन ॲज वेल ॲज ऑड हार्मोनिक्स आर प्रेझेंट असाही प्रश्न येऊ शकतो. सो त्यावेळेला तुम्हाला या 3 केसेस डिस्कस करायचे आणि फायनली जे काही जनरलाइज आपण केलेले जे इक्वेशन आपल्याला मिळालं ते आणि फायनल कन्क्लुजन याला 1 मार्क अशा पद्धतीने. असा जर प्रश्न आला की शो दॅट वाला तर तुम्हाला 4 गुणांसाठी तो येऊ शकतो, जिथे तुम्हाला 1 मार्कासाठी ते जनरलाइज इक्वेशन पण आपल्याला लिहावं लागेल आणि त्याच्यानंतर जे तुमचं कन्क्लुजन आहे की ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट किंवा इवन ॲज वेल ॲज ऑड हार्मोनिक्स आर प्रेझेंट ते कमेंट जी आहे ती आपल्याला लिहावी लागेल जर क्वेश्चन 4 मार्कासाठी आला असेल तर. यानंतर आपण वळूया आपल्या पुढच्या आर्टिकलकडे. आर्टिकल आहे एंड करेक्शन. सो एंड करेक्शन म्हणजे काय हे आता नीट समजावून घेऊया पुन्हा एकदा डायग्रामच्या मदतीने. आता तुम्हाला मी ते सांगितलंही होतं, पण डायग्रामॅटिकली जर तुम्ही बघितलात तर तुमच्या ते चटकन लक्षात येईल. बघा डेफिनेशन काय आहे त्याची थोडक्यात. तर व्हेन अन एअर कॉलम व्हायब्रेट्स आयदर इन अ पाईप क्लोज्ड ॲट वन एंड ऑर ओपन ॲट बोथ एंड्स, म्हणजे कुठलीही जरी कंडिशन घेतलात तरी काय म्हटलंय बघा, द अँटीनोड इज नॉट फॉर्म्ड एक्झॅक्टली ॲट द ओपन एंड बट इट इज स्लाइटली बियॉन्ड द ओपन एंड. म्हणजे जो अँटीनोड आहे तो एक्झॅक्टली त्याच्या बाउंड्रीवर नसतो त्या पाईपच्या. ओके, तो थोडासा बाहेरच्या साईडला असतो, इन द एअर असतो. आणि म्हणून द डिस्टन्स बिटवीन द ओपन एंड ऑफ द पाईप म्हणजे पाईप आणि जिथे ॲक्च्युअली अँटीनोड फॉर्म झालाय ती अँटीनोडची पोझिशन याच्यामधलं जे अंतर आहे त्याला आपण एंड करेक्शन म्हणतो. ओके, डायग्राम तुम्हाला दाखवतो म्हणजे इझिली तुमच्या लक्षात येईल. बघा हे बघा, हे जर तुम्ही बघितलात तर हा जो पाईप आहे हा जिथे मी तुम्हाला इथे एल दाखवलाय बघा, ही ॲक्च्युअल कंडिशन जी आहे ही एल म्हणजे लेंथ ऑफ द पाईप आहे, ॲक्च्युअली लेंथ. हां, आणि जो काही अँटीनोड फॉर्म झालाय तो जरा बाहेर फॉर्म झालाय बरोबर. हा इथपर्यंत पाईप होता प्रत्यक्षामध्ये आणि हा थोडासा वरती फॉर्म झालाय. त्याच्यामुळे ॲक्च्युअली कंडिशनमध्ये आपण कुठून जे कन्सिडरेशनमध्ये काय घेणार, अँटीनोड टू अँटीनोड हे आपल्याला खरं अंतर मोजायचं असतं.
पण पाईपची जर का आपण लांबी मोजली तर किती होणार, ती फक्त एल होणार. आपल्याला पाईपची लांबी नाही मोजायची, आपल्याला अँटीनोड आहे, हा अँटीनोड याच्यामधला जी काही लांबी आहे ती बघायची. किंवा क्लोज ॲट वन एंड मध्ये इथे तो क्लोज असतो, त्यामुळे इथे काही अँटीनोड नसतो, तेव्हा इथे नोड असणार आहे आणि तो इथला नोड आणि इथला अँटीनोड याच्यामधलं जे काही अंतर आहे ते आपल्याला इथे बघायचं असणार आहे. ओके, त्यामुळे तिथे एंड करेक्शन एकदाच आहे. इथे आपल्याला दिसतं की इथे या पाईप पासून हा पॉईंट इथे आलाय, त्यामुळे इथलं जे काही अंतर आहे याला आपण एंड करेक्शन म्हणतो आणि तसंच इथे सुद्धा एक एंड करेक्शन झालंय. सो या केसमध्ये आपल्याला काय म्हणता ओपन ॲट बोथ एंडची जर केस असेल तर डेफिनेटली तिथे काय होईल, तर दोन्ही ठिकाणी एंड करेक्शन असणार आहे. आणि जर क्लोज असता समजा इथे हा पाईप, तर इथे मग हा अँटीनोड आलाच नसता, इथे नोड असता, बरोबर आहे. आणि त्यामुळे इथेच फक्त एक एंड करेक्शन झालं असतं, त्यामुळे तो L+E जसं आपण आत्ताच्या याच्यामध्ये डिस्कस केलं ते. तर आता जे काही एंड करेक्शनची जी व्हॅल्यू आहे त्याच्याबद्दल रेनॉल्ड काय म्हणतो बघा. अकॉर्डिंग टू रेनॉल्ड, द एंड करेक्शन ॲट ॲन एंड इज गिवन बाय E is equal to 0.3D where D is the inner diameter of the pipe. म्हणजे जो पाईप आहे त्याचा इनर डायमीटर आपल्याला चेक करायचा आहे आणि त्या डायमीटरला जर 0.3 ने मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला एंड करेक्शनची व्हॅल्यू मिळेल. इनर डायमीटर कसा मोजतो ते आपल्याला माहिती आहे. इनर आणि आउटर डायमीटरचे दोन डायमीटर असतात. मागच्या वेळेला आपण ज्या वेळेला वर्नियर कॅलिबरचा उपयोग शिकलो 11वीच्या प्रॅक्टिकल्समध्ये तेव्हा हे बघितलेलं आहे, त्यामुळे इनर डायमीटर कशी काढायची ते आपल्याला माहिती आहे. सो इनर डायमीटर D कॅल्क्युलेट केलीत की तुम्हाला ऑटोमॅटिकली काय मिळून जाईल, तर एंड करेक्शन मिळून जाईल. थोडक्यात आता या दोन केसेस आपण बघितल्या, त्यांच्यासाठी काय फॉर्म्युला तयार होईल त्याच्यावरती एक नजर टाकूया. तर सुरुवातीला बघूया फॉर अ पाईप क्लोज्ड ॲट वन एंड. सो जर करेक्टेड लेंथचा फॉर्म्युला जर आपल्याला लिहायचा झाला तर आपण कसा लिहू शकतो बघा. द करेक्टेड लेंथ ऑफ एअर कॉलम इज इक्वल टू लेंथ ऑफ एअर कॉलम इन पाईप प्लस एंड करेक्शन ॲट द ओपन एंड. बरोबर आहे. म्हणजेच आपण जनरलाइज इक्वेशनच्या फॉर्मॅटमध्ये कसं लिहू शकतो, कॅपिटल L इज इक्वल टू L+E. बरोबर. आता एंड करेक्शन ॲट द ओपन एंड म्हटलंय, बरोबर आहे, कारण का क्लोज एंडला काही करेक्शन येणारच नाही जसं आत्ता आपण म्हटलं तसंच. सो L+E जे आता रेनॉल्डच्या फॉर्म्युलानुसार सांगितलं त्यानुसार पुन्हा जरासा मॉडिफाय करून आपण कसं लिहू शकतो, तर L इज इक्वल टू म्हणजे कॅपिटल L इज इक्वल टू स्मॉल l प्लस 0.3D. कारण एंड करेक्शनचा जो फॉर्म्युला आहे तो काय आहे आपल्याकडे 0.3 इंटू D. ओके, हा झाला डायमीटरच्या भाषेत. पण कधी कधी काय होतं की परीक्षेमध्ये देताना तुम्हाला ते ट्यूबची किंवा पाईपची डायमीटर न देता रेडियस दिलेली असते. मग अशा वेळेला तो फॉर्म्युला थोडासा मॉडिफाय करावा तरी लागेल किंवा तुम्हाला समजून घ्यावं लागेल की पहिली जी रेडियस आहे तिच्या दुप्पट घेऊन आपल्याला डायमीटर कन्सिडर करायचं आहे. म्हणून रेडियसच्या टर्ममध्ये आपण हे एक्सप्रेस करून ठेवूया. L इज इक्वल टू मीन्स कॅपिटल L इज इक्वल टू स्मॉल l प्लस 0.6R. आपल्याला माहिती आहे, कारण जर का रेडियसला जर 2 ने गुणलं तर डेफिनेटली तुम्हाला डायमीटर मिळते. त्यामुळे जर तुम्हाला रेडियस जर दिली असेल तर तुम्हाला 0.6 न मल्टिप्लाय करावं लागेल. आणि तसंच आपण फॉर अ पाईप ओपन ॲट बोथ एंड्स काय लिहू शकतो, हाच फॉर्म्युला आहे, फक्त थोडंसं शब्दात बदल करतोय मी. काय केलंय बघा, तर लेंथ ऑफ एअर कॉलम हे जसं तसं ठेवलंय, तर इथे एंड करेक्शन ॲट द ओपन एंड म्हटलंय आणि इथे एंड करेक्शन ॲट बोथ एंड्स म्हटलंय. बरोबर आहे. सो दोन्ही एंडचं एंड करेक्शन घ्यावं लागणार इथे पाईप ओपन ॲट बोथ एंड्सच्या केसमध्ये. सो फॉर्म्युला काय आपला जनरल, L इज इक्वल टू मीन्स कॅपिटल L इज इक्वल टू स्मॉल l प्लस 2E. दुसऱ्या भाषेत आपण काय म्हणू शकतो, तर L इज इक्वल टू स्मॉल l प्लस 0.6D किंवा आरच्या भाषेत सांगायचं झालं तर मग काय होईल, कॅपिटल L इज इक्वल टू स्मॉल l प्लस 1.2R. ठीक आहे. तर याच्यानंतर आपण वळूया आपल्या शेवटच्या आर्टिकलकडे, ज्याच्यामध्ये आपण समजावून घेणार आहोत हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन मधला फरक. आता जे काही केसेस आपण डिस्कस केले याच्यानंतर तुम्हाला कळलंय परीक्षेमध्ये जनरली 2 मार्काला फरकाचा मुद्दा असतो, त्यामुळे नेहमीप्रमाणे 2च मुद्दे जे व्यवस्थित इझिली आपल्याला सांगता येतील असे 2 मुद्दे तुमच्या समोर ठेवतोय. बघूया हार्मोनिक्स अँड ओव्हरटोन्स. सो पहिला मुद्दा बघा, आपण जे डिस्कशन केलं याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलंय काय ते. पहिला मुद्दा काय आहे बघा, द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी अँड हायर फ्रिक्वेन्सीज आर हार्मोनिक्स. सो आपल्याला माहिती आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी तिला आपण काय म्हणतो, फर्स्ट हार्मोनिक म्हणतो, आणि त्याच्यावरच्या ज्या फ्रिक्वेन्सीज आहेत त्या सगळ्यांना मिळून आपण काय म्हणतो, हार्मोनिक्स म्हणतोय. ठीक आहे. आणि इकडे काय म्हटलं, द फ्रिक्वेन्सीज हायर दॅन द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. म्हणजे ओव्हरटोन मध्ये फंडामेंटल फ्रिक्वेन्सी कन्सिडर केली जात नाही.
नंबरिंग कुठून स्टार्ट झालंय तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या नेक्स्ट, म्हणजे आपण बघितलं की सेकंड केसला आपण काय म्हटलं होतं, फर्स्ट ओव्हरटोन म्हटलं होतं. त्यामुळे फ्रिक्वेन्सीज हायर दॅन फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या वरच्या ज्या काही फ्रिक्वेन्सीज तयार होतील म्हणजे सेकंड मोड, थर्ड मोड, इथून आपल्याला ओव्हरटोन जो आहे तो स्टार्ट होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो बघा, ऑल हार्मोनिक्स आर नॉट प्रेझेंट ऑलवेज, आणि ओव्हरटोन्स मध्ये म्हटलंय ऑल ओव्हरटोन्स आर प्रेझेंट ऑलवेज. ओके, सो ऑल हार्मोनिक्स आर नॉट प्रेझेंट ऑलवेज असं का म्हटलं, कारण आत्ताच आपण ज्या दोन्ही केसेस ज्या डिस्कस केल्या, म्हणजे एक कालच्या सेशनमध्ये डिस्कस केली आणि एक आजच्या सेशनमध्ये डिस्कस केली. तर कालच्या सेशनमध्ये आपण बघितलं होतं ओनली ऑड हार्मोनिक्स आर प्रेझेंट, म्हणजे सगळे हार्मोनिक्स प्रेझेंट होते का तर नव्हते. पण आजच्या केसमध्ये जर बघितलं तर ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट अशी कंडिशन होती. सो कालची केस आणि आजची केस याचं जर आपण बघितलं तर डेफिनेटली आपण असं सांगू शकतो की ऑल हार्मोनिक्स प्रेझेंट असतीलच असं नाही, कारण कालच्या केसमध्ये ते नव्हते. ओके, पण ओव्हरटोनच्या बाबतीत काय झालं, जसं मी काल म्हटलं ऑल ओव्हरटोन्स आर प्रेझेंट ऑलवेज, कारण कालच्या केसमध्ये सुद्धा ओव्हरटोन सगळे होते, कारण सेकंड केसला आपण काय म्हटलं फर्स्ट ओव्हरटोन, थर्ड केसला म्हटलं आपण सेकंड ओव्हरटोन. तसंच आजही म्हटलं आपण सेकंड केसला आपण म्हटलं फर्स्ट ओव्हरटोन, त्याच्यानंतर जी आपली थर्ड केस होती तिला आपण म्हटलं सेकंड ओव्हरटोन. सो ऑल ओव्हरटोन्स आर प्रेझेंट ऑलवेज असं आपण डेफिनेटली म्हणू शकतो. यानंतर आपण बघणार आहोत एक न्यूमरिकल, एकदम सोपं आहे, फक्त अंडरस्टँडिंगची गरज आहे, आणि ते बघितल्याच्या नंतर तुम्हाला त्याच्यावर बेस्ट एक न्यूमरिकल होमवर्कला देणार आहे. तर बघूया न्यूमरिकल काय आहे. इफ द लेंथ ऑफ एअर कॉलम इन अ पाईप इज 20 सेंटीमीटर अँड द इनर डायमीटर ऑफ द ट्यूब, पाईप म्हटले, इज 4 सेंटीमीटर, फाइंड द फ्रिक्वेन्सी ऑफ सेकंड ओव्हरटोन इन द पाईप व्हेन इट इज क्लोज्ड ॲट वन एंड आणि ओपन ॲट बोथ एंड्स. ओके, सो दोन्ही केसमध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे. क्लोज्ड ॲट वन एंडची केस आपण काल डिस्कस केली आहे आणि ओपन ॲट बोथ एंड्सची केस आत्ता आपण डिस्कस करतोय. आणि ब्रॅकेटमध्ये दिलं आहे वेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर इज इक्वल टू 340 मीटर पर सेकंड. ओके, सो तुम्हाला फ्रिक्वेन्सी ऑफ सेकंड ओव्हरटोन सांगितले, म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की सेकंड केसला आपण फर्स्ट ओव्हरटोन म्हणतो आणि जी थर्ड केस असणार आहे तिला आपण सेकंड ओव्हरटोन म्हणतो. सो फॉर्म्युला वगैरे आपण ऑप्शन ऑलरेडी केलेला आहे. सो टप्प्याटप्प्याने आपल्याला या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. थोडंसं उत्तराची लांबी वाढणार आहे, पण कठीण काहीच नाही आहे बघा. सो पहिल्यांदा आपण काय काय दिलंय तो डेटा जो आहे तो एकदा नोट डाऊन करून घेऊया. बघा काय काय, तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय दिले तर डायमीटर जी दिली आहे 4 सेंटीमीटर, त्याच्यावरून एक एंड करेक्शन जे आहे ते आपण पहिलं कॅल्क्युलेट करून घेऊया. बघा काय केलंय 0.3D असा एंड करेक्शनचा फॉर्म्युला लावलाय. त्याच्यात मी काय केलंय 0.3 × 4 लिहिलंय, कारण 4 ही डायमीटर आहे, इज इक्वल टू काय होईल मग ते 4 त्रिक 12 1.2 सेंटीमीटर. आता मी इथे मीटरमध्ये कन्व्हर्जन आत्ता केलेलं नाही आहे, आपण ते पुढच्या स्टेपला करणार आहोत. आता जे दिले ते सेंटीमीटरमध्ये, अर्थात ते करावंच लागणार आहे, कारण आपल्याला जी व्हेलॉसिटी दिली आहे ती मीटर पर सेकंड म्हणजे SI युनिटमध्ये आहे. ओके, अदरवाईज ती काय करावी लागली असती तुम्हाला, तर ती थोडक्यात जी व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर आहे ती तुम्हाला सेंटीमीटर पर सेकंडमध्ये करून घेतलं तरी चालेल, कसंही घ्या तुम्ही, असं काही सांगितलेलं नाही की आपण SI युनिटमध्येच घ्या. तुम्ही दोन्ही सगळे CGS मध्ये कन्वर्ट करून घेतलात तरी हरकत नाही. त्यामुळे जे 34,000 मीटर पर सेकंड असं ते थोडक्यात होऊन जाईल जर तुम्ही CGS मध्ये घेणार असाल व्हेलॉसिटीची व्हॅल्यू तर. ओके, तर तुर्तास मी ती तशी घेणार नाही आहे, मी कन्वर्ट करून घेणार आहे ती मीटरमध्ये. सो दुसरी काय दिली किंमत बघा, तर लेंथ ऑफ एअर कॉलम दिली आहे L इज इक्वल टू 20 सेंटीमीटर, एंड करेक्शन आपल्याला ॲडअप करायचं आहे. ओके, आणि विचारलं काय तर सेकंड ओव्हरटोनची जी फ्रिक्वेन्सी आहे ती विचारली आहे दोन्ही केसमधली, क्लोज्ड ॲट वन एंड आणि ओपन ॲट बोथ एंड्स. सो लिहून टाकूया. N2 विचारले फॉर C, म्हणजे क्लोज्ड ॲट वन एंडसाठी मी C वापरलंय, आणि N2 O म्हटलंय कारण ओपन ॲट बोथ एंडसाठी O वापरलंय. अर्थात प्रत्येक ठिकाणी तुम्हाला C आणि O लिहिण्याची गरज नाही, कारण का मी केस डिस्कस करताना इथे लिहितानाच पहिली केस आधी घेणार आहे, नंतर दुसरी केस घेणार आहे. त्यामुळे तुम्हाला वाटलं तर प्रत्येक ठिकाणी C O लिहित बसा, पण काही गरज मला वाटत नाही या केसमध्ये. म्हणून सुरुवातीला आपण बघणार आहोत क्लोज ॲट वन एंडच्या केसमध्ये काय सिच्युएशन होईल. तर वळूया त्या भागाकडे, लिहून टाकूया. पहिला पार्ट करतोय आपण क्लोज्ड ॲट वन एंडसाठी. सो करेक्टेड लेंथ जी काय असणार आहे ती कशी असणार आहे, क्लोज्ड ॲट वन एंड असेल तर करेक्टेड लेंथचा फॉर्म्युला काय आपल्याकडे, तर कॅपिटल L इज इक्वल टू स्मॉल l प्लस E, कारण क्लोज्ड ॲट वन एंडला एंड करेक्शन एकदाच येणार आहे. ओके, सो L किती होईल
जर आपण या व्हॅल्यू टाकलं तर एल ची किंमत आहे 20 आणि एंड करेक्शनची व्हॅल्यू आहे 1.2, म्हणजे ती किती होईल 21.2 सेंटीमीटर. आणि आत्ता हे मीटरमध्ये मी कन्वर्ट करून घेतले 21.2 इंटू 10⁻⁻² मीटर. ओके. आता याच्यानंतर आपण काय करणार आहोत सिम्पली, तर एक स्टेप पुढे जाऊन करणार आहोत की जो फॉर्म्युला जो आहे आपल्याकडे ओव्हरटोनसाठीचा त्याच्याबद्दल मेन्शनिंग करणार आहोत. तर बोलूया बघा, फॉर अ पाईप क्लोज्ड ॲट वन एंड, अशी जर केस असेल तर आपल्याकडे जो एनपीचा फॉर्म्युला होता तो लिहून टाकलाय. एनपी इज इक्वल टू 2p + 1 इंटू एन. काल आपण जे बघितलं होतं त्याच्यामध्ये आपल्याकडे हा फॉर्म्युला मिळालेला होता. ओके. आता सेकंड ओव्हरटोनसाठी विचारलंय, म्हणजे पी ची व्हॅल्यू किती आहे तर 2 आहे. सो तेही मेन्शन करून टाकूया. सो फॉर सेकंड ओव्हरटोन पी इज इक्वल टू 2, आणि पाईप जर क्लोज्ड ॲट वन एंडची सिच्युएशन असेल तर जी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे ती आपण कुठल्या फॉर्म्युलाने दाखवतोय तर एन इज इक्वल टू v/4l. काल आपण ती बघितली होती, बरोबर आहे. सो v/4l अशी ती व्हॅल्यू आपल्याला मिळाली, बरोबर आहे. तर जर आपल्याला N2 ची जर व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असेल तर काय होईल बघा, हे बघा एन पीचा हा जो फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये आपल्याला सबस्टिट्यूट करायला लागेल. पी ची किंमत 2 जर टाकली तर इथे मग इथे हा 2p + 1 आहे तसाच राहील, फक्त n च्या जागेवर मी काय टाकतो 4l टाकतो. ओके. सो जो मॉडिफाईड फॉर्म्युला आपल्याला N2 साठी जो लिहावा लागेल तो मी इथे लिहून काढतो. सो N2 इज इक्वल टू काय होईल 2p + 1 इंटू v/4l. हे लक्षात आलं असेल तुमच्या. 2p + 1 जो आहे तसाच, p ची व्हॅल्यू इथे 2 टाकली आहे, बरोबर आहे. इथे मी टाकलेली नाही आहे कारण ती पुढच्या वेळेला सबस्टिट्यूट करतो. मी जनरली फक्त जनरल फॉर्म्युला N2 साठीचा आहे म्हणून मी इथे असं लिहिलंय. ठीक आहे. सो खरं तर मी इथे लिहायला हवं होतं NPच लिहायला हवं होतं, पण ठीक आहे. N2 इज इक्वल टू 2p + 1. तुम्हाला जर असं वाटलं की इथे आपण p लिहूया तर तसंही लिहिलं तरी हरकत नाही. सो NP इज इक्वल टू दिस, आणि मग तुम्ही जेव्हा व्हॅल्यू पुटअप कराल तिथे तेव्हा तुम्ही लिहू शकता, आणि मग तुम्ही काय करू शकाल की ज्या काही व्हॅल्यूज आहेत त्या सबस्टिट्यूट केल्याच्या नंतर तुम्हाला जे काही उत्तर मिळणार आहे ते लिहू शकता. सो इथे मी काय केलंय बघा, 2p + 1 ची व्हॅल्यू डायरेक्ट मी 5 लिहिली कारण p ची किंमत आपल्याला माहिती आहे 2 आहे. सो 2 × 4 = 1 5, हे इतकं इझी आहे म्हणून मी डायरेक्ट लिहिले 5. आणि बाकी v ची किंमत तुम्हाला माहिती आहे 340 आहे, 4 ची किंमत 4, आणि l ची व्हॅल्यू जी आहे ती आत्ता आपण जी ऑब्टेन केली होती 21.2 इंटू 10⁻². ओके. सो याचा जो काही गुणाकार भागाकार जे काही तुम्हाला करायचं ते तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. लॉग टेबलने करा. लॉग टेबल वापरलंच पाहिजे असं नाही, असं मी तुम्हाला बऱ्याचदा सांगितलंय, कायम सांगत आलोय. तिथे असं म्हटलंय की तुम्हाला जर गरज असेल, मदतीची गरज असेल तर कॅल्क्युलेटर नाही म्हणून आपण लॉग टेबल वापरणार आहे. जर थेट तुम्हाला भागाकार करता येत असेल तर काही हरकत नाही. सो मी आत्ता जे कॅल्क्युलेशन तुम्हाला दाखवतोय हे सिम्पली कॅल्क्युलेटरवर केलेलं आहे, मी लॉग टेबलने केलेलं नाही आहे. त्याच्यामुळे माझं उत्तर जे आलंय हे 2004.7 हर्ट्स इतकं आलेलं आहे. साधारणपणे तुम्ही जेव्हा लॉग टेबलने जर बघितलात हे तर 4 अंकी संख्या मिळणार आहे तुम्हाला. डेफिनेटली 2005 राऊंड फिगरमध्ये मिळून जाईल. सो 5 किंवा अगदी कन्सिडरेशनमध्ये आपण घेताना अगदी 3, 4, 5 असं पकडूया. 2003, 4 किंवा 5 या पद्धतीने असू शकते. डेफिनेटली 2005 असण्याची शक्यता दाट आहे लॉग टेबलने, तर चेक करून घ्या. सो जर या पद्धतीने उत्तर काढलं कॅल्क्युलेटरने तर इतकं येतं आहे, हे फक्त मी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे. सो दुसऱ्या केसकडे वळूया, ओपन ॲट बोथ एंड्सच्या. ओके. इथे पण करेक्टेड लेंथ जी आहे ती आपल्याला पहिल्यांदा लिहून घ्यावी लागेल. इथे फॉर्म्युला काय आहे L + 2e असणार आहे, बरोबर आहे. 2दा एंड करेक्शन होणार आहे. सो फॉर्म्युला जो आहे त्याच्यात बदल जरासा झाल्यामुळे पुन्हा करेक्टेड लेंथ आपली बदलणार आहे. 20 प्लस मगाशी 1.2 होता, आता तो 2.4 झाला, बरोबर ना, कारण का एंड करेक्शनची व्हॅल्यू होती 1.2. सो 2e म्हणजे 2.4. सो बेरीज झाली 22.4 सेंटीमीटर, आणि मीटरमध्ये त्याचं कन्व्हर्जन आपण इथे करून घेतलेलं तुम्हाला दिसतंय. ठीक आहे. सो आता जसं इथे लिहिलंय ना सेम याच कंडिशनवरती आपण तसंच लिहिणार आहोत पुढे पण जाऊन. सो फॉर अ पाईप ओपन ॲट बोथ एंड्स NP इज इक्वल टू काय होईल, इथे परत फॉर्म्युला बदलला, बरोबर आहे. तो p + 1 इंटू n जो आजच्या सेशनमध्ये आपण आता शेवटी बघितलंय, बरोबर. NP इज इक्वल टू p + 1 इंटू n. सो सेकंड ओव्हरटोनसाठी p ची किंमत किती आहे 2 आहे, बरोबर आहे. आणि पाईप क्लोज ॲट वन एंडच्या केसमध्ये n ची व्हॅल्यू आता आपण किती काढली होती तर v/2l इतकी काढली होती, बरोबर आहे. सो त्याच्यामुळे आताच्या कंडिशनमध्ये N2 इज इक्वल टू परत p + 1 इंटू v/2l असं आपल्याला मिळालेलं आहे. जर किमती आपण जर सबस्टिट्यूट केल्या तर मग काय होईल तर N2 इज इक्वल टू p + 1 म्हणजे 3 झाले, कारण p ची किंमत 2 आहे, त्यामुळे 3 इंटू ज्या व्हॅल्यूज आहेत ते सबस्टिट्यूट केल्या बघा मी 2, त्यानंतर 22.4 इंटू 10⁻², आणि मग याचं जर उत्तर कॅल्क्युलेट केलं
तर कॅल्क्युलेटरवर आलंय 2276.78 हर्ट्स, 2276.78 हर्ट्स. ओके, सो साधारणपणे तुमचं जे उत्तर आहे ते 2277 येण्याची दाट शक्यता आहे. थोडंसं इकडे तिकडे होईल, काही चिंता नाही त्याची, परंतु लॉग टेबलवरती 2277 येण्याची आपल्याला शक्यता आहे. अर्थात जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की जो काही कॅपिटल एल ची व्हॅल्यू ती आपण आधी कॅल्क्युलेट करून घेतली होती, बरोबर ना, आणि मग ती आपण कॅपिटल एल ची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केली. समजा एखाद्याला असं वाटलं की तोच फॉर्म्युला वापरायचा, इथे V/2L आपण घेतला होता, त्याच्याऐवजी जसं ब्रॅकेटमध्ये समजा तुम्ही L + 2E असं घेतलं असतं आणि इथेच एंड करेक्शन वगैरे सगळ्या व्हॅल्यूज इथे टाकल्या असतात तरीही चालल्या असते. सो तुम्हाला जे बेटर वाटेल ते तुम्ही करू शकता. असं काही नाही की मी ज्या पद्धतीने सांगतोय त्याच पद्धतीने करा, असं काही नाही. आपले मेथड कुठलीही असू दे, उत्तराची जी दिशा आहे ती मात्र चुकता कामा नये, एवढंच त्याच्यात अपेक्षित आहे. तर याच्यावरतीच बेस्ट आत्ता जसं आपण न्यूमरिकल बघितलं तसंच मी तुम्हाला एक न्यूमरिकल होमवर्कला देतोय. तर बघा होमवर्क काय आहे. इफ the length of air column in a pipe is 25 centimeter and the inner radius of the pipe is 2.5 centimeter, find the frequency of third overtone in a pipe when it is closed at one end and open at both ends, and velocity of sound in air ब्रॅकेट मध्ये ठेवलेली आहे 340 मीटर पर सेकंड. मगाच्या न्यूमरिकल मध्ये आणि या न्यूमरिकल मध्ये फरक काय, तर अंक बदललेले आहेत, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय बदलली आहे लक्षात घ्या. इनर रेडियस ऑफ द पाईप असं म्हटलंय. ओके, सो रेडियस 2.5 सेंटीमीटर दिले आहे. इफेक्टिव्हली डायमीटर किती असणार आहे, तर 5 सेंटीमीटर असणार आहे. हे लक्षात घ्या, हे करेक्शन असणार आहे आपल्यासाठी. करेक्शन नाही, समजून घेण्याची गोष्ट आहे की रेडियस दिली आहे म्हणजे, नाहीतर तुम्ही डायरेक्ट डी ची किंमत 2.5 टाकाल तर डी ची किंमत किती असणार आहे, 5 सेंटीमीटर असणार आहे. आणि फ्रिक्वेन्सी ऑफ थर्ड ओव्हरटोन म्हटलंय बघा, त्यामुळे तिथे पी जो काही फॉर्म्युला असणार आहे तुमचा, जो पी असणार आहे, तिथे पी ची किंमत तुम्हाला किती टाकायची आहे, 3 टाकायचे आहे. थर्ड ओव्हरटोन आहे म्हणून. ओके, बाकी याच्यामध्ये काही बदल नाही, त्यामुळे हे इझी आहे, त्यामुळे नक्की सोडवा.